पद्मजा मला सोडून नाही गेली, ती आहे तिथेच कुठेतरी. तिच्या पत्रिकेत एका विवाहित माणसाशी तिचा विवाहाचा योग आहे. या ना. या ना. अच्छा, म्हणजे तुम्ही रिक्षातून लिफ्ट देण्याव्यतिरिक्त लोकांच्या ऑफिसमध्ये येऊन हंगामा सुद्धा करता. इथे सही करा. सही. आणि हा तुमचा चेक. अंजलीताई, हाँ. साहेब बोलवत आहेत. हो. ताई, श्री आला. दादू, ये बस ना. पाणी दे त्याला. हो. हा. घे ना. काय झालंय? घरातल्या सगळ्यांचंच काहीतरी म्हणणं आहे. अरे बाबा श्री, हे बघ, तुझं काही लग्नाचं वय टळून नाही गेलंय. अरे माझी तब्येत बघ, सांधे दुखे वाढत चालले रे बाळा. श्री, अरे 4 वर्ष म्हणजे फार काळ झाला रे. तेव्हा आता तरी तू लग्नाचा विचार करावास. एवढंच साधं सरळ म्हणणं आहे सगळ्यांचं. आज आत्ता निर्णय घेऊन टाक, विषय बंद. अरे बाबा, तुला काय वाटतंय ते बोलून टाक एकदाचा, मोकळा हो. मी लग्न करेन. काय? अरे योगच आहे तसा. क्या बात आहे दादू, म्हणजे आता गौरी गौरी पण माझी एक अट आहे. अट? कोणती अट रे? मी लग्न करेन, पण
मला पसंत असलेल्या मुलीशीच. म्हणजे तू कोणी मुलगी पाहून ठेवलीस का? बोल ना श्री, कोण आहे मुलगी आणि कधीपासून चाललंय हे? हा दादू, फोटो आहेत? चला, म्हणजे लग्न करणारे कन्फर्म ना? हो. अगं तू काहीतरी म्हणत होतीस ना, त्या ती मुलगी वगैरे बघितली ती. मी सांगितलं की मला पसंत असलेल्याच मुलीशी. म्हणजे आपली गिरिजाच ना? आई, हा, म्हणजे तिला हे घर नवीन नाही ना रे, तिचं येणं जाणं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता, छान जमतं तुमचं. अहो, वाट कसली बघताय, फोन करा ना कारखानी सांगा लवकर. गिरिजा ती मुलगी नाही आहे. अरे पण मग मनात तरी कोण आहे तुझ्या? हे बघ श्री, सांगून टाक एकदाच, म्हणजे आम्ही घरातले कुणी तुला विरोध करणार नाही. तू बोल, कोण आहे मुलगी? ए बाई रजनी, घाई करू नकोस, घाई करू नकोस. अगं आई, तूच इतके दिवस उशीर होतोय म्हणून घाई करत होतीस ना? मी सांगू का तुला? माझ्या मते ना गिरिजाच योग्य आहे. आई, असा विचार कसा करू शकतेस तू? गिरिजा आणि माझं रिलेशन तुला वाटतं तसं नाहीये. तिच्याशी लग्नाचा विचारही करू शकत नाही मी. पण आता तू करायला हवास. श्री, आई, गिरिजा मला बहिणीसारखी आहे. मला पद्मजाची बहीणच सून म्हणून हवी आहे श्री. हे बघ, हे घर दुकान पद्मजामुळे मिळालंय आपल्याला. हे तू विसरला असशील तर तुला आठवण करून देते मी. हा टीव्ही, फ्रीज, हे फर्निचर, हे सगळं पद्मजाच्या वडिलांनी दिलंय आपल्याला. अशा वेळेला तू दुसऱ्या मुलीशी लग्नाचा विचार करशील तर याचा परिणाम काय होईल याचा विचार केलायस तू? आई बस, हे काय बोलतेस तू? हा फ्रीज, टीव्ही, हे घर दुकान म्हणजे पद्मजा. पद्मजा, तुला या गोष्टींसाठी प्रिय आहे? स्वप्नातही वाटलं नव्हतं. आजही पद्मजा माझ्यासाठी काय हे तुला नाही कळणार. पद्मजा माझा श्वास आहे. म्हणून मी लग्न करतानाही पद्मजाचाच विचार करतोय. पद्मजा, कसं समजावून सांगू या सगळ्यांना? ती मुलगी, तिच्यात दिसणारी तू, कसं कळेल या लोकांना? या लोकांना समजावून सांगणं मला जमेल की नाही माहित नाही, पण पद्मजा, 4 वर्षानंतर मला पुन्हा लग्न करायचंय तुझ्याशी. श्री, हे तुझं दुसरं लग्न आहे, हे माहिती आहे त्या मुलीला. आणि तुझी पहिली बायको आता या जगात नाही, हे तू सांगितलेस तिला? बरं, कोण आहे ती मुलगी? नाव काय तिचं? अंजली साळगावकर.
अंजली साळगावकर. कधीपासून ओळखतोस तू तिला? 2 दिवस. 2 दिवस. बरं, काय करते का ही अंजली? इन्शुरन्स कंपनीमध्ये चर्चगेटला ऑफिस असतं तिचं. अच्छा. आणि राहते कुठे? माहित नाही का तुला कुठे राहते ती? नाही म्हणजे हो, बोल ना. बोरीवली ईस्टला येऊन समर्थनगरची बस पकडायची. तिथून 5व्या स्टॉपवर उतरायचं, रोड क्रॉस करून थोडंसं पुढे जायचं, तिथून फर्स्ट लेफ्ट घ्यायचा, सरळ सरळ जायचं आणि रस्ता संपेपर्यंत चालायचं. जिथे रस्ता संपतो तिथेच तिचा. आणि घरचा नंबर काय राहू दे. बरं, घरी कोण कोण असतं तिच्या? माहित नाही. वय काय तिचं? असेल माहित नाही. बरं, घरचा नंबर वगैरे? म्हणजे त्या मुलीच्या नावाव्यतिरिक्त तुला काहीही माहित नाहीये आणि हा लग्न करायला निघालाय. कसं आहेस रे तू? वा, अगदी योग्य वेळी आलो. अरे वा 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 देवा. ये 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 बैस ये. हॅलो. चला वहिनी, नाश्ता वाढायला घ्या. तयारच आहे हंटेच. काय जावई बाबू, दुकानात जायला उशीर झाला? देवा, खरं सांगू का, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. अच्छा, चर्चेचा मसुदा काय? आता सर्व पक्षीय बैठक बोलवली आहे म्हणजे तसंच विशेष कारण असणार नाही का? नक्कीच. आता तुला मी स्पष्टच सांगतो, मी लग्न करायचं ठरवलंय. अरे काय सांगतोस काय? वहिनी हे नको, मिठाई खिलवा मिठाई. मिठाई खायची परमिशन घेऊन आलेस का तू? हा, असा अन्याय करू नका या. मिठाई नाही तर नाही, गोड चहा तरी द्या. आणते ना, आणते. मग काय राजे, नवीन लव्ह स्टोरी काय? ती स्टोरी याला सुद्धा माहित नाहीये. अच्छा, म्हणजे तू मुलगी बघितलीस का? नाही, म्हणजे तसं आम्हीही पाहिलेली नाहीये तिला. अरे बाबा, हे काय कवडू बंगाल आहे? पप्पा, मी भेटलोय तिला. म्हणजे तशी फारशी ओळख नाहीये, पण एकाच बसमध्ये आम्ही, म्हणजे 1-2 वेळा भेट झाली आहे. 1-2 वेळा बोललोय बस. तेव्हा चला लगेच मुलगी बघायला जाऊया बस स्टॉपवर. हा तिचा नंबर आहे. आता तुम्हाला काय करायचं ते ठरवा. श्रीकांत. पद्मजा माझी मुलगी होती. आता ती या जगात नाही, पण ती गेल्यापासून गेली 4 वर्ष मी वाट बघतोय. एक ना एक दिवस तू पद्मजाला घेऊन पुन्हा या घरात येशील. पद्मजा पुन्हा येणार आहे. डोंट वरी, खरंच येणार आहे. ते चहा, गरम गरम चहा माझी वाट बघतोय. अंजली साळगावकर. हॅलो. हॅलो, अंजली साळगावकर का? हो, बोलतेय. आपण? नाही, काय मला तुझ्या बाबांशी बोलायचं होतं, पण त्यांचा नंबर माझ्याकडे नाही ना, म्हणून मी तुला फोन लावलाय. कशा संदर्भात? आणि हा नंबर कुठून मिळाला? घरी बाबा आहेत का? मी आता घरी नाहीये. एक नंबर लिहून घेता का?
हो सांगा ना. नंबर 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 नंबर. एक मिनिट होल्ड करा. मी जरा छोटी डायरी घेतो. हा एक मिनिट. हा पेन पेन पेन. हा 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 सांगा नंबर सांगा. हां 2468 93. ओके ओके थँक्यू. एक मिनिट मला सांग, तू आता ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी आहेस का? हो, तुम्हाला कसं कळलं? त्यावर नंतर बोलूया. हा मी ठेवतो फोन. काय रे, काय म्हणाली मुलगी? आता आधी घरी फोन लावून बघूया. बोलायला कशी होती? चांगली होती. झकास. चालस. अगदी आमच्या पद्मजासारखी. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. साळगावकरांचं घर का? हो मी साळगावकरच बोलतोय. आपण? नाही म्हणजे आपला तसा परिचय नाहीये, पण काय तुमची एक मुलगी आहे बघा लग्नाची, तिच्या संदर्भात मी फोन केला होता. हो म्हणजे तुम्ही काय तिचा फोटो बिटो कुठे पाहिलाय का? नाही फोटो कशाला हो, आमच्या मुलाने सांगितलं हो. म्हणजे आमच्या मुलाने तिला बघितलेली आहे. म्हणजे त्या दोघांची भेट झाली, एकदा दोनदा बऱ्याचदा भेट झालेली आहे. आणि आमच्या मुलानं तिला पसंत केलेली आहे. त्यामुळे मग आमची काही अडचण नाहीये. म्हणजे ते दोघं कुठे भेटलेत की? नाही भेटलेत ना, दोघे एकमेकांना भेटलेले आहेत. एकदा अनेकदा सांगितलं ना, बऱ्याचदा. नाही पण म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना? नाही ते दोघेही एकमेकांना भेटले, याबद्दल तुमची काही? नाही तसं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमची पक्की खात्री आहे ना की माझी मुलगी? सांगतो ना, तुमची मुलगी ही रोज सकाळी बोरिवली स्टेशनला जाण्यासाठी बस पकडते. हो. तिथून मग 8:25 लोकल पकडते आणि चर्चगेटला उतरते. करेक्ट? हो तिचं ऑफिस आहे ना तिकडे. हो आम्हाला माहिती आहे, ते सगळं माहिती आहे आम्हाला. बरं मग कधी भेटायला येऊ म्हणताय? हा नाही म्हणजे बोलणी करण्यासाठी कधी येऊया? म्हणजे तशी मुलानं मुलीला पसंत केलेली आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून घरची माणसं यायला लागतात तिकडे. कधी येऊया आम्ही? कधी म्हणजे बघा, उद्या. हा उद्या संध्याकाळी चालेल का? उद्या संध्याकाळी येतो फिक्स. हो या आम्ही वाट बघतो तुमची. पण तुमची खात्री आहे ना की तुमच्या मुलांनी आमच्या मुलीला पाहिलंय? बोलूया ना, उद्या भेटतोय ना तर बोलूया. हो बर ठेव फोन. बर हो. तर मंडळी, उद्या संध्याकाळी आपल्याला साळगावकरांकडे आपल्या चिरंजीव श्रीकांतसाठी मुलगी बघायला जायचं आहे. अगं स्थळ आले तुझ्यासाठी. त्यांना तुझ्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यांच्या मुलांनी पाहिलंय तुला. हे घे साखर घे. साखर घे, हात पुढे खा. हा खा साखर खा. आता विचार काय झालं ते. काय झालं काय? अगं लॉटरी लागली, लॉटरी. आपल्या अंजूच्या लग्नाची लॉटरी. जॅकपॉट. अगं म्हणजे काय, वाघाचे पंजे. मी म्हंटल नव्हतं का तुला, एक ना एक दिवस आपला नंबर लागणार. लागला. अरे वाट बघावी लागली म्हणून काय झालं, चलताय. आत्ता फोन आला होता. इनामदार म्हणून कोणीतरी आहेत. म्हणजे फोनवरून तरी माणसं चांगली वाटली, पण उद्या बघायला यायचे. बघायला म्हणजे त्यांच्या मुलांनी म्हणे आधीच बघितलंय अंजूला. उद्या घरची मंडळी यायची आहे. काय आत्ताच लग्नात हरवलीस की काय? अहो पण म्हणजे त्यांनी स्वतःहून फोन केला तुम्हाला? म्हणजे काय, माझ्यावर विश्वास नाही? तुमच्यावर आहे हो, नशिबावर नाही ना. अरे छोड दो नशीब बिशीब. उद्या बघ उद्या. खरं सांगताय? अरे या नशिबाच्या नानाची टांग. हो उद्या येणार म्हणतात ती माणसं. हो मग आता तयारीला वेळच नाही आपल्याकडे. मग आता अहो कितीतरी कामं राहिली. चला पळा 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 पळा. अरे देवा, आधी घरात सगळं आहे का नाही बघितलं पाहिजे. गोडाधोडाचं काहीतरी करायला हवं. मला किती माणसं येतील काय माहिती बाई. आता पुढे काही सांगणार आहात का असेच गप्प उभे राहणार आहात? काही नाही ग,
तुझी एक्साइटमेंट वाढावी म्हणून मी थोडंसं थांबलो होतो. जेव्हा थांबा सांगितलं होतं ना तेव्हा नाही थांबलात. आता थांबून काय उपयोग आहे? त्यावेळी जर थांबला असतात ना तर जावयासाठी मुलगी शोधायची वेळ आली नसती तुमच्यावर. हे बघ, असावरी उगाच विषयांतर नको. तर सांगायचा मुद्दा असा की मी त्या मंडळींना सांगून आलोय की उद्या संध्याकाळी आम्ही तुमची मुलगी बघायला येतोय. इनामदार आणि कारखानीस मिळून सहकुटुंब. तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. ठीक आहे, मग मी गिरिजाला घेऊन जातो. अजिबात नाही, ती सुद्धा नाही येणार. का? तिची असाइनमेंट आहे कॉलेजची. हे सगळं खरं आहे की तूच ठरवलंयस? खोटं वाटत असेल तर मीच ठरवल्याचं समजा. पद्मजाच्या बाबतीत जी चूक झाली ती चूक पुन्हा होऊन द्यायची नसेल तर गिरिजाच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट मलाच ठरवावी लागेल. सावंत काकू, अहो सावंत काकू, इकडे या. आले आले. सुशीला, ए सुशीला आहेस का? आले वहिनी. काय गो वहिनी? काकू, अहो उद्या ना अंजूला पाहायला येणार आहेत पाहुणे. हो का? समोरून स्थळ चालू झालंय. अगं बाई, थांबा मी ती सेट आणते. नको का? याची काही गरज नाही. त्यांनी अंजूला पाहिलंय आणि पसंतही केलंय. बघ, मी म्हटलं होतं की नाही त्या ज्योतिषाचं भविष्य खोटं ठरणार आणि आता खोटंच ठरणार. सल्लू दादा, ए सल्लू दादा. आली आली. काय झालं आई? नाही हे म्हणजे फोन आला होता. म्हणजे मीच घेतला. मी बोललो त्यांच्याशी. बाबा, अगं स्थळ आले तुझ्यासाठी. अगं खरंच. हो अगं, म्हणजे त्यांना तुझ्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यांच्या मुलांनी पाहिलंय तुला. कशाला उगाच स्वतःला आशेला टांगून ठेवायचं? अगं पण आपण कुठे आपलं स्थळ घेऊन त्यांच्याकडे गेलोय? त्यांनी स्वतःहून चौकशी केली. त्यांचा फोन आला होता. आई शपथ ताई, अगं त्यांचा फोन आला होता. यावेळी माझ्यावर विश्वास ठेव. यावेळी खरंच एकदम शुअर शॉट सिरीज आहे. आपला नंबर लागणारच. यावेळी तुम्ही बोलात, मागच्या वेळेला आई बोलली, त्याच्या आधी तुम्ही, त्याच्या आधी आई. दरवेळी फोनवरती बोलणारे तुम्ही बदलत जाता, पण अपमानित होणारी मीच असते. नाही, माफ कर बेटा. म्हणजे हे शेवटचं, यावेळी शेवटचं. पुन्हा कधीच हा विषय नाही काढणार मी. पण यावेळी नाही नको म्हणूस. कारण यावेळी मी शब्द दिलाय आणि मला आतून असं वाटतंय की पूर्वी जसं घडायचं तसं यावेळी नाही घडणार. म्हणून माझ्यासाठी, माझा हट्ट म्हणून उद्या ऑफिस मधून सुट्टी घेशील? मी खूप थकली आहे बाबा. तुम्ही नका काळजी करू. अजून संपूर्ण रात्र जायची. मी समजावेन तिला.
आज नाही बोलणार मी तुझ्याशी. मी तुला जेव्हा प्रपोज केलं होतं तेव्हा आदल्या रात्री मी बोललो होतो का तुझ्याशी? पुन्हा तेच सगळं होतंय. हीच हुरहुर, हीच आतून येणारी कळ. मी कसं सांगून नाही 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 सांगता येणार मला काय होतंय. कशी जाईल आजची रात्र. तुझ्या आठवणी आहेत ना माझ्यासोबत उद्याची वाट बघायला. सिरियसली पंड्या, ये वो पाहुणे शाळेत. साडी दे, शाळेत नाही, हेच आहेत ते.